4 एप्रिल शुक्रवार. तर ह्या दिवशी काय झालं, ठीक आहे, मार्केट पहिले एका रेंजमध्ये होतं नाही, पण हे एका रेंजमध्ये कसं होतं हे आपल्याला 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. ठीक आहे, पाहत तर 8 वाजेपर्यंत हे कसं होतं की हे बाय पहिले इथं मार्केट काय करून राहिलं, स्विंग क्रिएट करून राहिलं, नंतर खाली रिजेक्शन क्रिएट करून राहिलं, पण त्या रिजेक्शनला ब्रेक करून राहिलं, पण त्या वरच्या स्विंगला ब्रेक नाही करून राहिलं. त्या स्विंगमध्ये येऊन ह्या रिजेक्शनला ब्रेक करून इथं सेल साईडचं वापस रिजेक्शन आणि क्लोजिंग देऊन राहिली, मार्केट खाली चाललं. पहिल्यांदा झालं क्रिएट, तर दुसऱ्यांदाही तसंच झालं, स्विंग क्रिएट केला, खाली रिजेक्शन क्रिएट केलं, त्याला ब्रेक केलं वरती, आणि ह्या पहिल्या स्विंगला ब्रेक नाही केलं, इथं क्लोजिंग आली सेल साईडची आणि मार्केट पडलं. ठीक आहे, आता जर असं तिसऱ्यांदा होते 12च्या पहिले, तर आपल्यासाठी थेम आहे ना, आपण त्याच्यावर ट्रेड घेऊ. असं झालं काय, तर मार्केटने इथं फेक मोमेंट दिली, वापस तसंच झालं, फेक मोमेंट दिली, रिजेक्शन क्रिएट केलं, रिजेक्शनला ब्रेक केलं आणि मार्केट याच्यात आलं. आता इथं एक गोष्ट काय होऊन राहिली की मार्केट हे आपलं जे गोष्ट आहे 50%वाली, मार्केट त्या 50% झोनमध्ये आलं 12च्या पहिले आहे ना. इथं मग याच्यात आलं, क्लोजिंग दिली, पण हे क्लोजिंग आपल्या कामाची नाही. आपण 12च्या पहिले मार्केट बिहेवियरलेच आपण प्रधान ठेवतो, समोर ठेवतो आहे ना. जर मार्केट बिहेवियर जर आपल्याला समजून झालं, जर मार्केट बिहेवियरच तसं काही काम नाही करून राहिलं, तर आपण ह्या 50% पहिल्या गोष्टीचा आपण इस्तेमाल करतो मार्केट समजायसाठी. पण इथं तसं काही झालं नाही. इथं पहिले मार्केटनं बिहेवियर आपल्याला दिलेलं आहे आणि तिसऱ्यांदाही तसंच करण्यावर निघालं आहे. तर आपल्याला इथं बाईंगच्या इकडे नाही जायचं, आपल्याला वेट करायचं आहे की ह्या तिसऱ्या स्विंगमधून वापस आपल्याला सेल साईडचं रिजेक्शन भेटते काय. आणि जर ते सेल साईडचं रिजेक्शन भेटत असन तर आपला व्ह्यू बरोबर आहे, ते बिहेवियर परफेक्ट आहे, आपल्याला सेल साईड रेट घ्यायचा आहे. तर इथं काय झालं, वापस ह्या रिजेक्शनला ब्रेक करून जसं पहिले 2 वेळा झालं, तर असंच तिसऱ्यांदाही झालं. पहिल्या रिजेक्शनमध्ये मार्केट आलं ह्यावेळेला, इथं येऊन याला एकदम टच करून मार्केटनं काय केलं, सेल साईडनं रिजेक्शन केलं आहे ना, आणि ते पण 12च्या पहिले. तर आता आपण इथं 12च्या हा ट्रेड पाहू 1:2 साठी आहे ना. तर इथं आपण ट्रेड घेतला, 1:2 आपलं हिट झालं आहे ना. त्यानंतर 12 वाजताच्या बाद मग यानं लो घेतला. तर आता काय नेक्स्ट करू शकतो, आता आपण इथं 50% झोनचा इस्तेमाल आपण करू शकतो. तर ते कसा, मार्केट सकाळपासून स्विंग्समध्ये पडून राहिलं, तर वन साईडेडली आहे ना. आपण 12च्या बाद इथं काय पाहिजे, आता इथं आपल्याला वन साईडेड पण चालते आणि स्टील इंटॅक्टवाली मुवमेंट पण चालते. तर इथं काय झालं, आपण 12च्या बाद 50%चं जर काउंट करतो मोमेंट, तर इथं आलं, पण इथं एसएल आपलं लय मोठं बनवून राहिलं, तर त्या कारणानं आपण इथं ट्रेड घेतला नाही, अवॉइड केलं. पण इथं ट्रेड आहे बाईंगचा. ठीक आहे, नंतर जसं हे इंटेक्टनेसनं गेलं हे वरती, तसंच हे वापस पण येऊन झालं, वापस आलो, पण हे 6च्या पहिले लो घ्यायच्या फिरामध्ये आपली इथं पण एंट्री बनते, पण इथं पण आपलं एसएल मोठं आहे. ठीक आहे, तर आफ्टरनून अँड इव्हनिंगचा हाच प्लॅनिंग होता. ठीक आहे, आजचा एकच ट्रेड आहे सक्सेसफुल, 4 एप्रिल शुक्रवार.